सांगलीत राजकारणाचा पारा चांगलाच चढलाय आणि मंचावरून थेट शब्दांचा स्फोट झालाय. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत कडक शब्दात टीका करत तुमच्या राजकारणावर मी थुंकतो असं थेट विधान केलं. तर भाजपचं कौतुक करताच सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. नेमकं काय बोलले पडळकर, ऐका त्यांच्या भाषणातून. मित्रांनो, मी 5 मिनिटं बोलणार आहे. एका बाजूला काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी. काँग्रेस पक्ष स्थापना 1885 म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये स्थापन झालेली पार्टी, जी पार्टी भारताला स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर विसर्जित करायची या अजेंड्यावरती पार्टी स्थापन केली होती. परंतु जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आता आपणच सत्तेमध्ये बसलं पाहिजे आणि ही सगळी लोक सत्तेमध्ये बसली. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी हा भारत राजे लोकांच्या ताब्यामध्ये होता. वेगवेगळ्या संस्थानामध्ये विखुरलेला होता. वेगवेगळ्या नेतृत्व तिथं राजेशाहीमध्ये बसलेलं होतं आणि पूर्वीचा राजा राणीच्या पोटी जो जन्माला येईल तो राजा व्हायचा, तो गादीवरती बसायचा. मग तो कामाचा असू दे नसू दे, कर्तबगार असू दे नसू दे, राणीच्या पोटी जन्माला आलाय तर तो राजगादीवरती बसायचा. संविधान आलं, लोकशाही आली. लोकशाहीमुळं मतदानामध्ये आपल्याला अधिकार मिळाला. या देशातल्या सामान्य लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. परंतु मित्रांनो, परिस्थिती बदलली नाही. कारण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला आणि मग पूर्वी राणीच्या पोटी जन्माला यायचा तो राजा, परत अशी परिस्थिती झाली आमदाराच्या पोटी जन्माला येईल तो आमदार, खासदाराच्या पोटी जन्माला येईल तो खासदार, मंत्र्याच्या पोटी जन्माला येईल तो मंत्री, मुख्यमंत्र्याच्या पोटी जन्माला येईल तो मुख्यमंत्री. असं कधीपर्यंत चालू होतं? असं 2014 पर्यंत चालू होतं आणि 2014 ला परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि मग सामान्य पोरं आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री व्हायला लागली. त्याचं एक उदाहरण व्यासपीठावरती आहे. माननीय चंद्रकांत दादा पाटील, एका गिरणी कामगाराचा पोरगा या महाराष्ट्राचा मंत्री होतो, सांगली सारख्या मातबर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि प्रदेशाचा अध्यक्ष होतो. दुसरं उदाहरण आहे अण्णासाहेब डांगे साहेबांचं, जे 95 ला घडलं. या सांगली जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांचा जिल्हा, हा सांगली जिल्ह्यामध्ये 2-3 घराण्याचा जिल्हा, त्या घराण्यातलाच कुणीतरी या सांगलीचा पालकमंत्री बनणार. या सांगलीचं जिल्हा नियोजनचं मंडळ मध्ये यांच्या बापाची जागीरदारी, याला पहिल्यांदा फाटा दिला भारतीय जनता पार्टीनं 1995 ला. आणि एका सामान्य धनगर समाजाच्या कुटुंबामध्ये जन्मलेले अण्णासाहेब डांगे या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. तेही भारतीय जनता पार्टीमुळं. तेही भारतीय जनता पार्टीमुळं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आली आणि मनोहर जोशी नावाचा एक सामान्य ब्राह्मण कुटुंबातला मुलगा, मुंबईमध्ये राहणारा मुलगा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. ते पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमुळं. म्हणजे बदल आले, परिस्थिती बदलली. नाहीतर ठरल्याप्रमाणे होतं या महाराष्ट्रामध्ये आजोबा पण मंत्री झाले, त्याचा बाप पण मंत्री झाला, त्याचा नातू पण मंत्री आहे, असे अनेक उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये आहे. आता ते गणित पूर्णपणे बदललं. एक गुजरातमध्ये रेल्वे स्टेशन वरती चाय विकणाऱ्याचा पोरगा या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे. हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे, दुसरीकडे नाही. लोकांनी काही चुका केल्या. हे प्रभू रामचंद्रापासून लोक चुका करतात. रावणाला वाटलं प्रभू रामचंद्र हे वनवासी आहे, त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यांचा घात झाला. कंस मामाला वाटलं श्रीकृष्ण गायवाला आहे, कंसाचा घात झाला. काँग्रेसवाल्यांना वाटलं नरेंद्र मोदी चायवाला आहे, काँग्रेसवाल्यांना सुद्धा या देशामध्ये त्यांना त्यांची जागा झाकून देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे. मित्रांनो, आपण लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ठासून सांगितलं पाहिजे आम्ही संविधान बचाव, संविधान बचाव. अरे आम्ही संविधानाप्रमाणेच काम करतो. आमची जेव्हा सत्ता येते तेव्हा संविधानाप्रमाणेच काम करतो. परंतु आमच्या पक्षामध्ये सुद्धा आम्ही संविधानाला मानतो. कारण 1980 ला पक्ष आपला स्थापन झाला तेव्हापासून अटल बिहारी वाजपेयी साहेब, लाल कृष्ण अडवाणी साहेब, मुरली मनोहर जोशी साहेब, कृष्णमूर्ती साहेब, भंडारू लक्ष्मण, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग, माननीय अमित भाई शहा, माननीय नितीनजी गडकरी, माननीय जे.पी. नड्डा साहेब, असे असंख्य आपल्या पार्टीचे अध्यक्ष झाले. 1998 ला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी झाल्या. ते मागच्या 2 वर्षापर्यंत
त्याच अध्यक्षा होत्या, नंतर राहुल गांधी झाले. तुम्ही आम्हाला शिकवताय की लोकशाही आम्ही पाळणारे आहोत, लोकशाही आम्ही मानणारे आहोत. दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा राष्ट्रवादी घ्या, जन्म 1999चा, आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष तेच. म्हणजे जोपर्यंत अजितदादांनी फूट पाटील आहे तोपर्यंत तेच अध्यक्ष. तिकडं अखिलेश यादवांची पार्टी घ्या, मुलायमसिंग यादव अध्यक्ष, नंतर अखिलेश यादव. तिकडं लालू प्रसाद अध्यक्ष, आता त्यांचा मुलगा तेजस्वी यादव अध्यक्ष. तिकडं ममता बॅनर्जी, तिकडं मायावती. ह्या पार्ट्या घराण्यावरती काम करणार आहेत. तिकडं उद्धव साहेबांचं बघा, बाळासाहेब नंतर उद्धव साहेब. आपली एकमेव पार्टी आहे. अरे आपल्याला नितीन नवीन साहेबांचं नाव पण माहित होतं का? एका हातवर करून सांगावं. जोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा झाली नाही तोपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला नाव पण माहित नव्हतं. तो बिहारचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. हे फक्त भाजपामध्ये होऊ शकतं. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीत होऊ शकत नाही. रवींद्र चव्हाण साहेब आपले एक पार्टीचा बूथचा उपाध्यक्ष, आज आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. चंद्रकांतला 2 वेळा प्रदेशाचे अध्यक्ष होते. हे मित्रांनो फक्त भाजपमध्ये होऊ शकतं. आज तुम्ही पुढे बसलाय, तुमचं काही होऊ शकतं, कारण हे भाजप आहे. अरे माझ्यासारखा कार्यकर्ता पडळकरवाडीतला पोरगा, चंद्रकांत दादांचा फोन आला, मुंबईला ये, तुझा फॉर्म भरायचा, दादा साक्षीत विचारा. त्याच्या अगोदर त्यांचा मला फोन आला होता. कोल्हापुरातून येत होतो आणि गाडी मीच चालवत होतो. दादांचा फोन आला, अरे गोपीचंद कुठं आहे? मी म्हणलं कोल्हापुरात घरी चाललोय. अरे तुझी ती कागद कुठं आहे? मला काही कळेना. तुझी ती कागद कुठं आहे फॉर्म भरायची? मी म्हटलं आहे की. म्हटलं आता दुसरा आपल्याला काय असणार? आपल्याला काय प्रॉपर्टी आहे का? आपल्याला केसेस येते म्हणून दादा सगळं तयार आहे. तुझा उद्या कदाचित राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे असा दादांचा मला फोन आला. माझ्या दोन्ही डोळ्यातनं धारा लागल्या. अरे ही पार्टी आहे आपली. माझी शिफारस करायला कोणी मानत नाही. दादांना विचारा, कुणी गेलं नाही शिफारस करायला. पण प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांचा फोन आला की तुझा राज्यसभेला फॉर्म भरायचा आहे. म्हणून ठीक आहे, आता कागदपत्र काढतो. कागद गोळा केली. दुसऱ्या दिवशी मला फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी भागवत कराडांचं नाव आलं. मी खुश झालो यासाठी. अरे इतकी मोठी पार्टी आहे. नारायण राणे साहेब, उदयनराजे महाराज, रामदास आठवले, 3 नावं तर डिक्लेअर केली होती आणि 4थं एक नाव बाकी होतं. त्या नावासाठी गोपीचंद पडळकरचं नाव येऊ शकतं. हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं. मित्रांनो, मी विचार केला तर राज्यसभेसाठी माझं एकट्याचं नाव. अरे आपली पार्टी खूप मोठी आहे, समुद्रासारखी पार्टी आहे आपली. हे दुसरे टप्पे आहेत, छोटे छोटे, पाझर तलाव, सातबन तलाव. आपली पार्टी अशी हिंद महासागरासारखी मोठी पार्टी आहे. आणि त्याच्यानंतर मला मध्ये दादांचा फोन आला की तुला फॉर्म भरायचा आहे आणि विधान परिषद तुला द्यायची आहे. मित्रांनो, हे शक्य आहे? 600 मतदान असलेल्या पडळकरवाडीतला पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य होणं हे फक्त भाजपामुळे होऊ शकतं. दुसऱ्या पार्टीत होऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपण ज्या पार्टीत काम करतोय, आपले नेते केंद्रात, आपले नेते राज्यामध्ये, देवाभाऊ आणि तिकडं वर नरेंद्र मोदी साहेब इतक्या ताकदीनं काम करतायत, इतक्या मेहनतीनं काम करतायत. आपल्या नेत्यांना सत्ता ही वापरासाठी नको आहे, सत्ता ही भोगण्यासाठी नको आहे. आपल्या पार्टीचं म्हणणं आहे सत्ता हे साधन आहे आणि ते सामान्य शेवटच्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी वापरायचं आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब ही सत्ता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांचं जीवन परिवर्तित व्हावं यासाठी आपली लोक सत्ता वापरतायत. आणि चंद्रकांत दादा, तुम्ही बघितलं, तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.